तर भाजपच्या 30 आमदारांना आरएसएस मार्गदर्शन करणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना करणार आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आहे। लोकांना आपला आमदार वाटला पाहिजे, अशी कामं करा, अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। भाजपच्या 30 आमदारांना आरएसएसनं मार्गदर्शन केले, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना केल्यात। सागर कुलकर्णी या संदर्भात माहिती देतात। सागर, भाजपचे नव्यानेच झालेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक, आमदारांना काय सूचना करण्यात आल्या या बैठकीच्या माध्यमातून? आज सकाळी 7 वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाचे 30 आमदार तसंच संघ परिवारातले काही प्रमुख नेते हे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने जे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पक्ष संघटना या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या। विशेष म्हणजे संघ परिवाराच्या वतीने विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान वाढवणं आणि हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे त्या आधारावर मतदान करून घेणं हे यासाठी फार मोठं काम केलं। त्याच धर्तीवर पुढील कालावधीमध्ये संघ परिवार आणि पक्ष संघटना ह्या दोन्हीही समन्वयाच्या माध्यमातून अधिक चांगलं काम करतील, सरकारची प्रतिमा अधिक वाढवणं। तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष संघटनांच्या बाबत जो पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो सखोल पद्धतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचं काम केलं जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून या सर्व आमदारांना सूचनासुद्धा करण्यात आल्याची माहिती आता NDTVला मिळालेली आहे। सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।